केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी आपला कळवळा दाखविणाऱ्या आणि मोटरसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले स्वतःच्या घरातील अंधार दूर करावा आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर इतरत्र उजेड पाडण्याची भाषा वापरावी, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे। राज्याच्या महाविकास आघाडीतील राज्यमंत्री बच्चू कडू हे दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मोटारसायकलने रवाना झालेले आहे। खरं म्हणजे दिल्लीतल्या आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे जे बच्चू कडू आहेत त्यांनी पहिले आपल्या घरातला अंधार दूर केला पाहिजे आणि मग दिल्लीत जाऊन उजेड पाडायला पाहिजे। बच्चू कडू मंत्री झाले आणि जे खातं त्यांच्याकडे आहे त्या खात्याचा जर आपण विचार केला तर अमरावती महसूल विभागामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत दुरावस्था आहे आणि शेतकऱ्यांची ही दुरावस्था दूर करण्यासाठी शाश्वत पाणीसाठा असायला हवा, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असा एक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। आणि म्हणून सिंचनाचा अनुशेष दूर करण्याचा कार्यक्रम हा दांडेकर समितीने दिलेल्या अहवालापासून सुरू आहे। आज स्थिती काय आहे? बच्चू कडू त्या पाटबंधारे खात्याचे मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांनी पूर्ण आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये एकही बैठक केलेली नाही आहे या विषयाची। आज त्यांच्या मतदारसंघातील म्हणजे त्यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघ जर घेतला तर त्यातील पांढरी, बोर्डी, वासनी, राजुरा असे सगळे त्यांच्या मतदारसंघातील प्रकल्प ठप्प आहेत। 102 प्रकल्प होते पश्चिम विदर्भातले, त्यापैकी 45 प्रकल्प असे आहेत की जे 45 जलसिंचनाचे प्रकल्प हे पूर्णपणे ठप्प आहेत। त्यासाठी एकही रुपया आलेला नाही। जो काही निधी या खात्याच्या मार्फत जमा झालेला होता तो निधी पश्चिम महाराष्ट्रातले नेते पळवून नेत आहेत आणि इथे पाण्याचा एकही प्रकल्प सुरू नाही आहे। यावर बच्चू कडू बोलत नाहीत। पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट असताना त्यांच्या बांधावर पाणी पोहोचवलं पाहिजे, शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला पाहिजे, यावर ते काहीही करत नाहीत। पश्चिम महाराष्ट्रातले लोक निधी पळवून देतात, यावर ते चकार शब्द बोलत नाहीत। केवळ आपल्या मंत्रिपदाची खुर्ची टिकवण्यासाठी ते त्या ठिकाणी लाचार झालेले आहेत। आणि आज जवळजवळ 1,60,732 हेक्टरचा सिंचन अनुशेष नव्याने निर्माण झालेला आहे। हा दूर करण्यासाठी बच्चू कडू बोलत नाहीत आणि दुसरीकडे ते शेतकऱ्यांचा कळवळा दाखवतात आणि त्या कळवळ्यासाठी मुळातच नौटंकी फेम असलेले बच्चू कडू जे कायम नौटंकी करत आलेले आहे त्यांनी पुन्हा नवी नौटंकी सुरू केलेली आहे। आमची भारतीय जनता पार्टी म्हणून बच्चू कडूंनी पहिले आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी आपलं मंत्रिपद इथे सिद्ध करून दाखवलं पाहिजे। त्यांच्याच मतदारसंघातल्या लोकांना अजून नुकसान भरपाईचा पैसा मिळालेला नाही, अजून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही। नौटंकी सम्राट बच्चू कडू ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याची एकही बैठक नाही। पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा सिंचन अनुशेषाने ग्रस्त झालेला आहे। सिंचनाचा अनुशेष दूर करण्याच्या लढ्याला बच्चू कडू यांनी मुठमाती दिलेली आहे। त्यांनी स्वतःच्या अचलपूर मतदारसंघातील सर्व सिंचन प्रकल्प ठप्प पाडले आहेत। यावर चकार शब्द न काढणारे आणि राज्यात मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलेले बच्चू कडू प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोटरसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करीत आहेत। शेतकऱ्यांची दुरावस्था रोखण्यासाठी बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भामधील ठप्प असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत। हिम्मत असेल तर राष्ट्रवादींच्या नेत्यांशी 2 हात करून ते पळवून नेत असलेला विदर्भाचा निधी थांबवून दाखवावा, असे आवाहन शिवराय कुलकर्णी यांनी त्यांना दिलेले आहे। मेळघाटातील गडगा प्रकल्प 150 कोटी रुपयांवरून 450 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। राणापिसा आणि हिराबंबई प्रकल्प ठप्प आहेत। मेळघाटामध्ये बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा आमदार आहे, मात्र हे प्रकल्प ठप्प आहेत। पेढी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूखंडांचे वाटप होऊन वर्ष झालेले आहे, मात्र नागरी सुविधांची कामे झालेली नाहीत। तेव्हापासून महत्वाकांक्षी पेढी प्रकल्प ठप्प आहे। बच्चू कडूंच्या बेलोरा या स्वतःच्या गावाचा सिंचन प्रकल्प सुद्धा रखडलेला आहे। त्यांच्या मतदारसंघातील पांढरी, बोर्डी, वासनी, राजुरा सर्व प्रकल्प कुलूपबंद आहेत। बच्चू कडू पालकमंत्री असलेल्या उमा बॅरेज, नेरधामना, पूर्णा बॅरेज आणि नया अंदुरा हे प्रकल्प बंद पडलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये लोअर पैनगंगा आणि खर्डा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिगाव प्रकल्पाचे काम थांबले आहे। शाश्वत पाणीसाठा हीच खरी शेतकऱ्यांची पुंजी आहे। शेतकऱ्यांचा कळवळा दाखविण्यासाठी नौटंकी करणारे बच्चू कडू पश्चिम विदर्भाचा अनुशेष वाढत असताना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मूग गिळून गप्प बसलेले आहेत।
अनुशेषग्रस्त विदर्भामधील शेतकऱ्यांची दुरावस्था असताना त्यांच्या बांधांपर्यंत पाणी पोहोचविण्याची नैतिक जबाबदारी बच्चू कडू यांची आहे. सिंचन प्रकल्पाची कामे ठप्प असल्याने आणि मंत्र्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने विदर्भातील पैसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये वळता केला जातो. त्या विरोधामध्ये चकार शब्द काढण्याची बच्चू कडू यांची हिंमत नाही. मिळालेला मंत्रिपदाचा तुकडा जपण्यासाठी लाचारी पत्करणारे बच्चू कडू घरातला अंधार दूर न करता दिल्लीमध्ये उजेड पाडायला निघाले असल्याची टीका शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. अनुशेषाच्या संदर्भामध्ये दांडेकर समितीच्या अहवालाद्वारे अमरावती विभागामधील 5ही जिल्ह्यांमध्ये असलेला सिंचन विकास क्षेत्राचा अनुशेष निश्चित करण्यात आला होता. शिल्लक असलेला 2,34,019 हेक्टर भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी 102 प्रकल्पांचा समावेश असलेला सिंचन अनुशेष निर्मूलन कार्यक्रम राज्यपालांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला होता. या अनुशेष निर्मूलन कार्यक्रमामधील 102 प्रकल्पांपैकी 55 प्रकल्प पूर्ण झालेले असून उर्वरित 45 प्रकल्प आजही रखडलेले आहेत. हे पूर्णत्वास नेण्यासाठी बच्चू कडू यांनी उजेड पाडलेला नाही. हे प्रकल्प ठप्प असल्याने उर्वरित 1,60,766 हेक्टर अनुशेष कसा दूर होणार याचे उत्तर राज्यातील महाविकास आघाडीने दिले पाहिजे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, कर्जमाफीचा लाभ नाही आणि बांधावर पाणी मिळावे यासाठी बच्चू कडू बोलत नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांनी नौटंकी थांबवावी असे शिवराय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.